जुना वाद उफाळून आला. प्राणघातक हल्ल्यात वडिलांचा मृत्यू. गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस स्थानकात आणला आणि पुढे. बुलढाणा जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. या जुन्या वादातून पिता पुत्रावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना काल रात्री 4 मार्चला खामगाव तालुक्यातील शेलोडी या गावात घडली असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केलाय. मात्र किरकोळ जुना वाद नव्यानं उफाळून आला आणि वाद विकोपाला गेल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस स्थानकात आणला. दुसरीकडे या हल्ल्यातील सर्व आरोपी हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी मृतदेह खामगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणला. यावेळी पोलीस आणि नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली व तणाव देखील निर्माण झाला. परिणामी पोलीस आता या प्रकरणी कुटुंबियांची कशा पद्धतीने समजूत काढतात आणि मारेकऱ्यांना जेरबंद करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मॅग्नीज माइन्समधील दुर्घटनेत 2 कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू. मॅग्नीज काढण्याचं काम सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेत 2 कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालाय, तर एक कामगार गंभीर जखमी झालाय. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला मॅग्नीज मॉइल्स गदेघाट मधील 2445 नंबरच्या फेसमध्ये लेवल 3 मध्ये घडली. आज सकाळच्या पाळीचे 7 कर्मचारी चिखला मॅग्नीज माइल्सच्या गदेघाटमध्ये काम करताना मॅग्नीजचा ढिगारा कामगारांच्या अंगावर कोसळला. ही घटना अंडरग्राऊंडमध्ये 100 मीटरच्या आत दुर्घटना घडली आहे. या 2 कामगारांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भंडारा येथील दक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तर अन्य 4 कामगार सुखरूप असून त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे. घटनेतील मृतक आणि जखमींची नावं विजय नंदलाल वयवर्ष 50 मृतक, अरुण चोरमार वयवर्ष 41 मृतक, शंकर विश्वकर्मा वयवर्ष 41 जखमी.